नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे गाजरचा हलवा। अजिबात खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता 1 किलोच्या योग्य प्रमाणासह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गाजरचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून या प्रकारे किसून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं तूप मी टाकून घेतलेलं आहे। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे। गाजरचा किस तुपावरती 2 ते 3 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे। आता सुरुवातीला जरी गाजरचा किस अगदी कढईभर दिसत असेल तरी गाजर जसं शिजत जाते तसं त्यामधील पाण्याचा अंश कमी होऊन गाजरचा हलवा अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनून तयार होतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी 2 ते 3 मिनिटे गाजरचा किस छान तुपावरती परतून घेतलेला आहे। गाजरचा किस तुपावरती परतून घेतल्यानंतर त्याला खूप छान असा रंग आलेला आहे। तर आज हा हलवा आपण फक्त दुधाचा वापर करून बनवणार आहे, त्यामुळे आता आपल्याला या स्टेजला यामध्ये अर्धा लिटर एवढं दूध टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी साईसकट यामध्ये अर्धा लिटर एवढं दूध टाकून घेतलेलं आहे। आता दूध टाकल्यानंतर आपल्याला परत गाजरचा किस दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाजरचा किस आणि दूध मी छान एकजीव करून घेतलेला आहे। आता कढईवरती झाकण ठेवून गाजरचा किस 8 ते 10 मिनिटे दुधामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मध्यम आचेवर आपल्याला हा गाजरचा किस छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 10 मिनिटे झालेले आहेत। 10 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गाजरचा किस छान असा शिजला गेलेला आहे आणि अगदी थोडंच दूध गाजरच्या किसामध्ये शिल्लक राहिलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। तर 1 किलो गाजरासाठी या ठिकाणी 200 ते 250 ग्रॅम एवढी साखर मी यामध्ये टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता। साखर टाकून घेतल्यानंतर हलव्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान साखरेमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर हलव्याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते। तर आता हे साखरेचं सुटलेलं सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। गाजरचा हलवा बनवताना आपल्याला खूप जास्त साखर वापरायची आवश्यकता पडत नाही, कारण गाजरामध्ये नैसर्गिक गोडवा असतो। आता हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला या प्रकारे एकसारखं तळापासून छान असं परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिट हे मिश्रण छान एकसारखं परतून घेतल्यानंतर यामधील बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे। आता थोडंच पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे। तर या स्टेजला मी यामध्ये 4 चमचे एवढी दुधावरची साय टाकून घेतलेली आहे। साय टाकणे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण साय टाकल्यामुळे हलव्याला अगदी खव्याचा फ्लेवर येतो। साय टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा हलव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामधील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि सायसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे हलव्यामध्ये। त्यानंतर आता यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा आणि अर्धा चमचा एवढी मी इलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे। सुकामेवा आणि इलायचीची पावडर आपल्याला हलव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता गाजरचा हलवा बनवून तयार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हलव्याला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे। अगदी हलवाई स्टाईल आपला गाजरचा हलवा बनवून तयार आहे। हा गाजरचा हलवा तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून कधीही खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही आणि 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरवर सुद्धा अतिशय चांगला राहतो। आता हा हलवा मी एका बाउलमध्ये सर्व करून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आपला गाजरचा हलवा दिसत आहे आणि हा हलवा चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने खव्याचा वापर न करता गाजरचा हलवा एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी ही साधी सोपी रेसिपी नक्की आवडेल। आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।